मातोश्रीवर घिरट्या घालणारं ड्रोन हे MMRDAचं. पॉट टॅक्सी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर. MMRDAचं स्पष्टीकरण. सर्वेक्षणावरनं आदित्य ठाकरेंचे थेट सवाल. काही वर्षांपूर्वी माझ्यावरती आरोप झाले, मात्र 15 वर्ष झाली तरी अद्याप काहीही समोर आलेलं नाही. पार्थ पवारांवरील आरोपांवरनं अजित पवारांचा विरोधकांना टोला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसींना प्राधान्य द्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पवारांचे आदेश. तो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मागायचं. मी तर फोडणार होता भेटला तर. राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस. प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा. निवडणुकीआधी कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंना मोठा धक्का. जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंचा भाजपात प्रवेश. नंदुरबारमध्ये 50 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात. बस 100 ते 150 फूट खोल दरीमध्ये कोसळली. 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. सांगलीमध्ये देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत. एकनाथ शिंदेंची बैलगाडा शर्यतीला उपस्थिती, तर विजेत्याला मिळणार फॉर्च्युनर, थार आणि ट्रॅक्टर्स. आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दक्षिणायन किरणोत्सवाला सुरुवात. ढगांचा अडथळा नसल्यामुळे सूर्यकिरणांचा अंबाबाईच्या चरणांना स्पर्श. तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन दरम्यान प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. तातडीनं हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर शेतकऱ्यांच्या भावना रेल्वे विभागापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन श्रीरंग बारणेंनी दिलं. पुण्याच्या पिंपरखेडमध्ये महिलांनी गळ्यात टोकदार खिळे असलेले पट्टे घातले. बिबट्याच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी महिलांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे. बुलढाण्यात इन्कम टॅक्स विभागानं शेकडो सरकारी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तोतैया सीए बनवून विष्णू मुळेनं बोगस इन्कम टॅक्स रिटर्न भरला. त्यामुळे बोगस क्लेम केल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये शेती कामांसाठी मजूर मिळत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणीसाठी यंत्रांचा वापर करावा लागतोय. रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग सुरू झाली आहे. आंतरवाली सराटीमध्ये सरपंचांच्या शेतात मनोज रांगेंनी ट्रॅक्टर चालवत मशागत केली. शेती कामांचा विसर पडू नये म्हणून मशागत केल्याचं जरांगे म्हणाले. पुण्याच्या पिंपरी काबळ गावात बिबट्याचा वावर आढळलेला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा घाटातील बॅटरी हिल परिसरामध्ये दुचाकी चालकांनी जीव घेणा प्रवास केला. त्यामुळे इतर वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तर टवाळखोर दुचाकी चालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मनमाडमध्ये अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या मिऱ्या गावात मासे पकडण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 150 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. यावेळी 300 ग्रॅमच्या वजनापेक्षा जास्त मासा पकडणारा स्पर्धक विजयी ठरला. पुण्याच्या जुन्नरमध्ये एकाच वेळी 3 बिबट्यांचा वावर आढळलेला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तातडीनं या बिबट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी इथले लोक करतायत. सलग झालेल्या अवकाळी पावसानंतर बदलत्या वातावरणाचा फटका कांदा पिकाला बसू लागलाय. कांदा पिकावर करपा, मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय. त्यामुळे पीक सडू लागलंय. त्यामुळे चांदवडच्या रायपूर इथले हवालदिल झालेल्या एका शेतकऱ्यानं 2 एकर पिकावर रोटावेटर फिरवून संताप व्यक्त केला. कोल्हापुरातील वारणा कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. आमदार विनय कोरे यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून शुभारंभ झाला. यावर्षीच्या उसाला 3544 इतका दर कारखान्यानं जाहीर केला. गोंदियामध्ये रन फॉर हेल्थ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यातून नशामुक्त भारताचा संदेश देण्यात आला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं.
यानंतर पाहुयात बातमी राजकीय वर्तुळातून. कोरेगाव पाक जमीन प्रकरणामध्ये काहीसे बॅकफूटवर गेलेले अजित पवारांवर आता त्यांच्याच मित्र पक्षाकडूनही हल्ले होऊ लागलेत. शिवसेनेचे माजी मंत्री असलेल्या आमदार तानाजी सावंतांनी तर राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही असं म्हणत अजित पवारांवर टीकास्त्र डागलंय. सावंतांच्या या टीकेनंतर महायुतीमधील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आलाय. तर सावंतांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार मिटकरींनीही प्रत्युत्तर दिलं. स्वातंत्र्य केल्यानंतर त्या दिवसापासून मी एकमेव आमदार होतो महाराष्ट्रातला बोलणारा युतीतला. हे फार दिवस राहणार नाही, कारण राष्ट्रवादीचे औलाद असे सत्तेशिवाय राहू शकत नाही. पाण्यात मासा बाहेर काढल्यावर जसं होतं तसं होतं आणि वर्षात आलंच ते. आणि त्यावेळी सुद्धा मी सांगत होतो की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, वेगवेगळ्या नाही. ह्याचा प्रत्यंतर तुम्हाला गेल्या 10 दिवसात गेल्या महिन्याभरात आला असेल. तानाजी सावंतांना मंत्रिपद नसल्यामुळे मेंदूला लकवा मारल्यासारखं झालंय. महायुतीचा धर्म ते विसरलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना त्यांनी नीट बोलायला पाहिजे. त्यांची काय किंमत आहे हे धाराशिव जिल्हा बूम परांडा या भागात जनतेला माहित आहे चांगल्या. तानाजी सावंत ही आउटडेटेड बॅटरी असल्यामुळेच शिंदे साहेबांनी परत मंत्रिमंडळात संधी दिली नाही. तेव्हापासून त्यांच्या मेंदूला लकवा मारला असल्यामुळं ते असे बेभान बोलत सुटलेले आहेत. यानंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा. देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा थरार सांगलीत रंगलाय. विजेत्यांना 2 फॉर्च्युनर, 2 थार गाड्या, ट्रॅक्टर, बुलेट आणि 150 पेक्षा जास्त बाईक अशा पद्धतीनं बक्षिसांचं वाटप केलं जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या स्पर्धांमध्ये शिवसेनेनं आपली सर्व ताकद पणाला लावत बक्षिसांचा धुरळा उडवलाय. तब्बल 2,500 बैलगाडा मालक या शर्यतीमध्ये सहभागी झाले. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. प्रक्षाळ पूजेनिमित्त ही सजावट केल्याची माहिती पृथ्वीराज राऊत यांनी दिली. मनमाड शहर परिसरातील ख्रिश्चन बांधवांनी हंगामी सण साजरा केला. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हंगामी सण साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. हंगामी सणानिमित्त चर्चच्या आवारात वार्षिक बाजार भरवण्यात आला. बाजारामध्ये विविध वस्तूंचा लिलाव करण्यात आला. यातून लाखो रुपयांची उलाढाल झाली. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. पालकमंत्री नितेश राणेंनी या दिंडीमध्ये सहभाग घेतला. पांडुरंगाच्या पादुकांचं नीरास्नान करण्यात आलं आहे. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. दरम्यान विठ्ठल नामाचा जयघोष यावेळी करण्यात आला. पुण्यात नंदी बैल घेऊन फिरणाऱ्याच्या मुलानं एशियन युथ कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलंय. लोहगावच्या कुस्तीपटू सनी फुलमाळीनं 60 किलो वजनी गटात ही कामगिरी केली. हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरामध्ये मुंडेंच्या समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या फोटोला दुधाभिषेक घालण्यात आला. यावेळी जरांगेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मुंडेंना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे असा आरोप करण्यात आला. सोलापुरात प्राथमिक शिक्षक संघटनेनं मुख मोर्चा काढला. सोलापुरातील पाक चौक इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. 5,000 पेक्षा जास्त प्राथमिक शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी झाले. शिक्षक पात्रता परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिकेची मागणी करण्यात आली आहे. टीईटी सक्तीविरोधात शिक्षक संघटनांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सोसायटी स्थापन होऊन 2 वर्ष उलटली तरी बिल्डर रहिवाशांकडून दरमहा मनमानी शुल्क आकारतो. त्यामुळे खोणी, क्राऊन, तळोजा इथल्या रहिवाशांचा संताप पाहायला मिळाला. अन्यायकारक शुल्क वसुलीला विरोध करत रहिवाशांनी मूक मोर्चा काढला. 15 दिवसात तोडगा न निघाल्यास उपोषण करण्याचा इशारा या लोकांनी दिला. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी आंदोलन केलं. यावेळी जरांगेंच्या आरोपांचा निषेध करण्यात आला. तर धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुधाभिषेक करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये सकल मराठा समाजानं धनंजय मुंडेंविरोधात आंदोलन केलं. धनंजय मुंडेंना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अमरावतीमध्ये टीईटी निर्णयाविरोधात शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 1ली ते 8वी मधील सर्व शिक्षकांना टीईटी, सीटीईटी परीक्षा अनिवार्यतेला विरोध करण्यात आलाय. तातडीनं हा निर्णय मागे घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या. कोर कमिटीच्या बैठकीत शरद पवार
पवार यांनी पदाधिकारी आणि आमदार खासदारांना या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर भाजपसोबत युती नको असा पवारांनी पुनरुच्चार केल्याचंही कळतंय. मूळ ओबीसीला उमेदवारी द्यायची हा पवारांचा निर्णय अतिशय योग्य असल्याचं म्हणत विनोद पाटलांनी शरद पवारांचे आभार मानले. आमची लढाई कधीच राजकीय आरक्षणासाठी नव्हती तर शैक्षणिक आरक्षणासाठी आमची लढाई आहे असं विनोद पाटील म्हणाले. अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेतली. दरम्यान कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अंबरनाथमध्ये सेना भाजपमध्ये तणाव वाढलाय. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी भाजपवर टीका केली. भाजपनं नगराध्यक्षपदावर दावा सांगितल्यानं शिवसेना आक्रमक झाल्याचं दिसून आलं. पाटणमध्ये महायुतीचा जो निर्णय होईल तोच निर्णय मेढ्यामध्ये होणार असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले. शिवसेनेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. तर शिवसैनिकांचा अपमान केल्यास जशास तसं उत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिला. सिल्लोडमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मुलाखतीला सुरुवात झाली. 28 जागांसाठी 175 जणांनी मुलाखती दिल्या. दरम्यान कुणाला तिकीट मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. 50 पैकी 50 जिल्हा परिषद आणि 4ही नगरपंचायतींवर आमचा भगवा फडकणार असा विश्वास राजन तेलींनी व्यक्त केला. पार्टी सांगते म्हणून आम्ही तयारी करत असतो. युती झाली तर चांगलंच असंही ते म्हणाले. दरम्यान राणे युतीचे नेते आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार असल्याचंही त्यांनी म्हटलं. पुणे जिल्ह्यातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत उद्या होणार आहे. पुणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती होणार आहेत. यावेळी 14 नगर परिषदेतील इच्छुक उमेदवार उपस्थित राहणार आहेत. पुणे प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे. चौकशीअंती सर्व सत्य बाहेर येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मुंडवा जमीन प्रकरणात आमचा 1 रुपयाचाही व्यवहार नाही, पण चुकीच्या आरोपांमुळे बदनामी होते असं अजित पवार म्हणाले. माझ्या राजकीय जीवनात मी कुठलीही चूक केली नाही. माझ्या हातून मी चुकीची गोष्ट होऊ देत नाही असं अजित पवारांनी म्हटलंय. निवडणुका जवळ आल्या की आमच्यावर आरोप केले जातात. 15 वर्षांपूर्वीही असेच आरोप केले. अद्याप काहीही समोर आलं नाही असं अजित पवारांनी म्हटलंय. नगराध्यक्ष इच्छुकांच्या मुलाखती मी घेणार. जय पवार बारामती नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उतरणार नाही असं अजित पवारांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घेण्याची मागणी लक्ष्मण हाकेंनी केलेली आहे. राजीनामा न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा हाकेंनी दिला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी भोळ्या भाबड्या चंद्रहार दादाला फसवलं. त्यांना निवडणुकीला उभा केला आणि विशाल पाटलांना निवडून दिलं. आता चंद्रहार पाटलांना राज्यसभेवर वाजत गाजत घेऊन जाऊ असं वक्तव्य करत शहाजीबापू पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. आमच्या पैलवान गड्याचा नाद नाही करायचा. नाद केला तर एकच फाईट, वातावरण टाईट असं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी चंद्रहार पाटलांचं कौतुक केलं. चंद्रहार पैलवान जरी असला तरी तो ऊसासारखा गोड आहे. रक्तदान शिबिर, गोवंश संरक्षण असे विविध सामाजिक उपक्रम चंद्रहार पाटील राबवतात असं ते म्हणाले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वाहन फोडणाऱ्याला बच्चू कडूंनी 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलं. राधाकृष्ण विखेंनी शेतकरी कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्यावरून कडूंनी ही घोषणा केली. बच्चू कडू चिथावणीखोर वक्तव्य करून कायदा सुव्यवस्था बिघडवत असल्याचा आरोप आमदार प्रवीण तायडेंनी केला. तर जेवढं वय कडूंचं आहे तेवढा अनुभव विखेंना असल्याचं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली. निवडणूक आली की रोहित पवार आणि अंजली दमानियांसारखे लोक सरकारवर टीका करत असल्याचं वक्तव्य अमोल मिटकरींनी केलं. तर टीका करणारे रोहित पवार पूर्वी महायुतीमध्ये येण्याचा विचार करत होते असंही ते म्हणाले. माझं वक्तव्य शेतकऱ्यांसाठी नाही तर सोसायटीचं कर्ज काढून निवडणूक लढणाऱ्यांसाठीचं असल्याचं विखेंनी स्पष्टीकरण दिलं. तर वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचंही ते म्हणाले. तानाजी सावंतांना स्वतःचं प्रतिबिंब इतरांमध्ये पाहण्याची सवय आहे. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही या वक्तव्यावरून जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण यादव यांनी सावंतांना प्रत्युत्तर दिलं. तानाजी सावंत आउटडेटेड बॅटरी, त्यांच्या मेंदूला लखवा मारलाय. दोन्ही राष्ट्रवादी एकच असल्याच्या वक्तव्यावरून अमोल मिटकरींनी हे प्रत्युत्तर दिलं.
बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना संपवण्याचा भाजपचा कट होता असा गंभीर आरोप घोसाळकरांनी केला. तर शिवसेना हिंदुत्ववादी आहे, सोबत राहिली तर मोठी होईल असं भाजपला वाटायचं असंही घोसाळकर म्हणाले. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातोय. मातोश्री परिसरामध्ये अज्ञात ड्रोनद्वारे निगराणी केली जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय. मातोश्री परिसरातल्या ड्रोनवर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. MMRDAनं परवानगी घेऊन ड्रोन उडवले, परिसरातल्या सर्व्हेसाठी ड्रोन उडवले असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. जळगावच्या तांबापुरा परिसरामध्ये 2 गटात तुफान दगडफेक झाली. क्रिकेट खेळण्याच्या वादातून ही घटना घडली. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी नागरिकांनी शांततेचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं.